नमस्कार 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 मंडळी. कार्यक्रम सुरू होण्याआधी एक नम्र सूचना. तर पुणेकर असूनही नम्र म्हणतोय हे जरा आश्चर्य वाटेल, पण त्याचं झालं काय की मागच्या संक्रांतीला आमचा एक सदाशिव पेठेतला मित्र भेटला. म्हणतोय कसा, तिळगुळ घ्या आणि प्रयत्न करा. मग आमचा स्वाभिमान दुखावला. अहो दुखावणारच ना, आणि दुखावलाच पाहिजे म्हणूनच तर ठरवलंय प्रयत्न करून बघूया. तर मंडळी कृपया आपापले मोबाईल आणि लहान मुलं बंद ठेवावीत. आता नुकताच एक सर्वे झालाय. सर्वे कोणी केलाय, कधी केलाय असं काही विचारू नका, पण सर्वे झालाय आणि त्याच्यात असं निदर्शनास आलंय की साधारणपणे 81% लोक सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या जस्ट आधीपर्यंत जी गोष्ट वापरतात तो म्हणजे आपला हा मोबाईल. त्याचं कारणही तसंच आहे, असंख्य ॲप्स, त्यामुळे त्या खूपच उपयोगी झालाय. तर असंच एक मोबाईल ॲप आपले मायक्रोचे प्रियांका आणि गौरव या दोघांनी तयार केलंय आणि त्याचीच माहिती सांगायला मी त्यांना आज इथं पाचारण करतोय. हे काय आलेच की. हाय गौरव, हाय प्रियांका. हाय. तुम्ही एक मोबाईल ॲप केलंय, त्याचं जरा नाव सांगता का मला? बोला. नाही नाही, नाव विचारतोय मी. अहो बोला. अहो मी बोलतोच आहे, नाव सांगा. 1 मिनिट सांगतो. अहो आमच्या ॲपचंच नाव आहे बोला. आयला असं आहे होय. बरं बरं, मग एक काम करा, आम्हाला सगळ्यांना त्याची जरा माहिती सांगा. आत्ता नको बरं का, मला ना TLC शार्क बँक मध्ये एक प्रेझेंटेशन द्यायला जायचं. उगीच उशीर नको व्हायला. मी नंतर सांगू का? बरं बरं ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी एक गोष्ट सांगायची राहून गेली. नुकतंच आम्ही पुणे TLC मध्ये शार्क बँक चालू केली आहे. याच्यातील कथानक, पात्र सगळी काल्पनिक आहेत. त्याचा कुठेही जरी वास्तवाशी थोडा जरी संबंध आढळला ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आता बघूया आता शार्क बँकेत कोण आलंय ते. अरे च्या, बँक तर अजून रिकामीच दिसतीये. थोडं जरा त्यांची ऍडजस्टमेंट करून घेतो जरा मी. अरे वा वा, या आल्या पहिला शार्क भारती गोखले. आपले दुसरे शार्क अभिलाष दोशी. आणि तिसरे शार्क निलेश पाटकर. तर मंडळी शार्क तर आले सगळे. आता आपले गौरव आणि प्रियांका येतील. हे काय आलंच की. आता बघूया शार्क या दोघांना कशी काय मदत करता येते. चलो एन्जॉय. थँक्यू. हाय शार्क्स. मी गौरव निकम, वय वर्ष 32. मी प्रियंका निकम, वय वर्ष 31. अरे वा, निकम निकम, अगदी बहीणभाऊ दिसताय. ईश्व. हो नाही हो, काहीतरीच काय बोलताय. नवरा बायको आहोत. अभिलाष, झालं का रे सुरू तुझं? अगं असू शकतात, वाटलं मला त्यात एवढा काय प्रॉब्लेम आहे. अरे दिसतात का ते भाऊ बहीण? ओके ओके, तुम्ही जरा तुमच्याविषयी सांगा थोडं. आम्ही दोघं साताऱ्यावरून आलोय. आमची एक कंपनी आहे बरं का. अरे वा, काय नाव काय तुमच्या कंपनीचं? YZ. अरे काय बोलतोय हा? ए YZ? अहो आमच्या कंपनीचं नाव आहे ते. असं? नाईस नेम. अरे कसलं नाईस नेम. थँक्स शार्क्स. तर शार्क्स, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अद्भुत असं फोन ॲप, ज्याच्यामुळे होणार आहे मानव जातीच्या अनाकलनी अशा गुडाचा उलगडा. बोला, काय दुसऱ्याच्या मनात सांगे तुमच्या कानात. वाव, इंटरेस्टिंग. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणतात? शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू. अच्छा अच्छा. अरे म्हणजे काय? काय बोलतोय? हो, ही आमच्या ॲप मागची आयडिया आहे हो. तर बोला म्हणजे काय? बोला म्हणजे बिहाइंड आवर लाईन्स असिस्टंट. तुम्ही सगळ्यांनी अमिताभचा अग्निपथ बघितलाय का? बघितलाय. त्यातला अमिताभचा एक डायलॉग आठवतोय का तुम्हाला? आठवतंय ना, विजय दीनानाथ चव्हाण, पुरा नाम हाई. त्यो नाही हो. मग कुठला? ये साला गलत चीज बना है टेलीफोन. हाय, उधर से आदमी सोचता कुछ है, बोलता कुछ है और करता कुछ है. कडक. थैंक यू. तो हमारा ये बोला है, सामने वाले बोलने वाले एक मिनिट, मराठीत बोला. अगं पण प्रॅक्टिस तर हिंदीत केलती ना. हो ना. काय म्हटलास? हा सांगतो. तर आमचं हे बोला ॲप समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय आहे हे तुम्हाला सांगतं. नाही 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 नाही, मला काही कळलं नाही. नेमकी काय आयडिया आहे तुमची? म्हणजे बघा असं की हे ॲप माझ्या फोनमध्ये इन्स्टॉल्ड आहे. मी कुणाला बी फोन करून नुसतं बोला असं म्हणलं की हे ॲक्टिवेट होतंय. तुमचं संपूर्ण संभाषण ऐकतंय आणि समोरच्या व्यक्तीनं फोन ठेवल्याबरोबरच
त्याला नेमकं काय म्हणायचंय, त्याच्या मनात नेमकं काय आहे, हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आणि तुमच्या कानात बी ऐकवते. ऐला खरंच असं होईल? मला ना हे ॲप फालतू वाटतंय. हे अनबिलिव्हेबल आहे. अहो म्हणतोच आम्ही म्हणतो ना, एक अद्भुत असं फोन ॲप ज्याच्यामुळे होणार आहे मानवजातीच्या अनाकलनी अशा गुडाचा उलगडा. बोला, काय दुसऱ्याच्या मनात. सांगे तुमच्या कानात. मला तर तू काय बोलतोयस ना तेच अनाकलनी वाटतंय. किती निगेटिव्ह बोलता हो दोषी साहेब तुम्ही. निगेटिव्ह काय? दोषा तू थोडा थांब रे. गौरव तुझा ॲप रेडी आहे का? होय. अरे तुम्ही थांबा जरा, मला बोलून देणार आहात का नाही? अरे गौरव, काय ती तुझी कंपनी AYZ? काय होता तुमच्या गेल्या वर्षीचा रिझल्ट आणि किती केला तुम्ही टर्नओव्हर? तशी सुरुवातच होती बरं का, तरी बी 50 लाख केला आम्ही. म्हणून तर आम्हाला मायक्रो मध्ये घेतलं ना सर तुम्ही. पण यंदा केलाय आम्ही 1 करोड क्रॉस. आला FL. बरं ठीक आहे. किती इन्व्हेस्टमेंट मागताय तुम्ही? सांगतो. तर आम्ही तुम्हाला देणार आहे 10% शेअर्स आणि त्याच्या बदल्यात आम्हाला हवेत 10 करोड रुपये. काय? एवढूशा टर्नओव्हरला एवढे? बर आपण हा मुद्दा आता थोडा इथं पार्क करूया. गौरव ॲप तुझं रेडी आहे का? होय. डेमो दाखवू शकतोस? होय. डेमो म्हणजे दे मग. आईचा मिस कॉल. चला तर मग आईलाच फोन करतो. बोला मातोश्री, काय चाललंय? लय दिवसांनी फोन केलाय, काय काम होतं का? कसं आहेस रे बाळा? मी मजेत आहे. तू कशी आहेस? मला काय धाड भरली आहे? येड मिळाला तर कधी घरला येऊन जाणार? अगं आई, जरा गडबड चालू आहे. मायक्रोमधनं FL जायची यंदाच्या वर्षी आणि त्यात एका नवीन प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टर बी शोधतो. या महिन्यात काय जमायचं नाही, पुढच्या महिन्यात नक्की होतं. बरं ठेवू का, जरा गडबडीत आहे. बर बाबा ठीक आहे, ठेव. त्याला आई बापाचं काही पडलेलंच नाहीये. आम्हीच आपलं सारखं फोन करायचं. कुठं उडणारच असतं काय माहित. आणि आम्ही काय कधी कामं केली नव्हती का? चांगली 50 एकर शेती, गाई म्हशी, 25 जणांचं कुटुंब, पाहुणे रावणे सगळं करून घर असं धरून ठेवलंय. आणि हा गेला पुण्याला बिझनेस करायला. मी म्हणते सुनबाईने काहीतरी सांगायला नको का? जाऊ दे, आपलंच नाणं खोटं, दुसऱ्याला का दोष द्यायचा? पुढच्या महिन्यात नाही आला ना तर 7 बरातून नावच काढते. बस म्हणावं बोंबलत. बाबा रे, काहीतरी भलतंच निघालं. काय झालं तरी या विकेंडला 3-4 दिवस जाऊन येतो साताऱ्याला, नाहीतर 7-12 सातबारा बोंबलला. तर शार्क्स बघितलं किती महत्वाचं आहे आमचं हे ॲप. म्हणूनच आम्ही म्हणतोय ना, बोला, काय दुसऱ्याच्या मनात. सांगे तुमच्या कानात. गौरव तुझं ॲप तर चांगलं आहे, पण मी एक शार्क आहे. जोपर्यंत मी स्वतः वापरणार नाही ना तोपर्यंत माझी काही खात्री पटणार नाही. मी वापरू का तुझं ॲप? हो बघा ना, मी लगेच तुम्हाला तिघांना APK फाईल सेंड करतो. आली का बघा? आली बघ. करा इन्स्टॉल. करू इन्स्टॉल? ते त्यांना सांगा बरं का. हो. आणि हां, ते आमचं ॲप इन्स्टॉल करण्याआधी, ते सगळं ॲक्सेप्ट करण्याआधी ते डिस्क्लेमर मात्र नीटच वाचा बरं का जरा. का रे बाबा, काय एवढं यात? काय नाही हो, आमच्या या ॲपमुळे तुमच्या वैयक्तिक संबंधांवरती ताणतणाव आले तर त्याची जबाबदारी तुमचीच राहील, एवढंच लिहिलं. अरे एवढंच ना, त्याची मला काळजीच नाही. माझे सगळ्यांची संबंध एकदम परफेक्ट आहेत. काय दोषी साहेब? हो ना, एकदमच. नक्की करे निलेश? तर मग काय, चला इन्स्टॉल. चला मी पहिला नाशिक सरांनाच फोन करतो. बोला. नमस्कार सर, निलेश बोलतोय पुण्यावरनं. 1-2 मिनिटं बोलता येईल का? मी नाही म्हणलो तर बोलणार नाही असं आहे का? चल बोल पटकन. सर, मी गेल्या वर्षीच्या आपल्या रिपल स्ट्रक्चरचा जरा उहापोह करत होतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आम्हाला जमलं नाही तितकं मागच्या वर्षी. तर यावर्षी असा मी विचार करतोय की आपल्या ज्युनियर लेवलच्या 5 जणांना एकत्र घेऊन त्यांचा एक रिपल बनवावा आणि त्यांना लेवल 1चा एक रिपल हेड द्यावा. मग त्या 5 रिपल हेडला एकत्र करून त्यांना एक लेवल 2चा रिपल हेड द्यावा. असं करत करत वरती गेलो तर एक पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिव्ह रिपल स्ट्रक्चर तयार होईल. कशी आयडिया वाटते सर तुम्हाला? वा छान, बघा प्रयत्न करून. पण दर महिन्याला रिपोर्ट द्या म्हणजे झालं. चला. येस सर, थँक्यू सर. आयला एक तरी कल्पना मुळातच मला कळली नाही, तर तुला ही कल्पना मला कशी वाटली हे मी कसं सांगू? आणि बरं, आम्ही सांगितलेलं तुम्ही पुणेकर ऐकत असलात तर सांगण्याला काय अर्थ आहे ना? आम्ही सांगतो एक आणि तुम्ही पुणेकर करता दुसरंच, आणि मग नाही जमलं म्हणून ओरडत बसता. काय हवं ते करा तुम्हाला. आयला अरे बापरे, सरांच्या 2 वाक्यांमध्ये एवढा अर्थ आहे असं मला कधी वाटलंच नव्हतं. याच्या पुढे सरांशी बोलताना मला विचार करायला लागेल.
गौरव मी जरा अजून एक कॉल करतो. काय कुणाला? तुझ्या होम मिनिस्टरला का? करावा लागतो बाबा. कर कर होम मिनिस्टरला कर फोन. होम मिनिस्टर बोला. काय मॅडम काय चाललंय? जरा कामात होते. एक डिझाईन फायनल करते. आता आवरायचं आणि बसायचं तुझी वाट बघत. आज तरी येणारच ना वेळेवर? येस मैडम, आज बंदा वक्त से पहले आपकी खिदमत में हाजिर हो जाएगा. झालं याचं हिंदी सुरू. अगं ऐक ना, मी एका बिझनेस प्रॉस्पेक्टच्या मीटिंगमध्ये आहे. प्रॉस्पेक्ट खूपच ब्राईट आहे. करू का इन्व्हेस्ट? आता एवढ्याशा इन्फॉर्मेशनवरती मी माझं मत कसं देणार? तूच शिकवलंयस ना, नॉलेज टू ॲझम्पशन रेशो. तुझं तू बघ. चल मी ठेवते. बाय. ठेवला. अरे देवा, अजून एक बिझनेस. काय सांगावं या माणसाला आता. एकतर आधीच आयुष्यातले अर्धे दिवस चाकणला, नाहीतर प्रवासात. कुणी याला सांगत का नाही की दिवसाला 24 तास असतात. बिझनेस सोडून जगात दुसरं असतं की नाही काही. आणि त्यात आता नागपूरची भर. बरं ठीक आहे, जायचं तर जा. पण मी म्हणते कधीतरी मला पण घेऊन जा ना नागपूरला. चांगला थंडीचा सीझन आहे आणि तिथे तर पुण्यासारखं ट्रॅफिक पण नाहीये मरणाचं. पण नाही, काय तर म्हणे फ्लाईट टायमिंग खूप बेकार आहेत. हो उगीच जा जा ये येऊ दे घरी. शांतपणे समजावून बघते. नाही तर काय आपलं नशीब. अरे गौरव, याला पॉज नाही करतायत का? भारती मॅडम, आता काय ते तुम्ही सांगा. तोपर्यंत मी नागपूरची 2 फ्लाईट तिकीट बुकच करून टाकतो. काय घातली ना शेपूट? पहिले तिकीट काढती 2. अरे बाबा, आता मनातलं कळायला लागलंय सगळं. अच्छा, मला पण ना हे ॲप वापरून बघायचंय. मी ना माझ्या मुलाला फोन करते. प्लीज. हर्षवर्धन बोला. हर्षवर्धन राजे कुठे आहेस? काय नाही आई, बोल, इथेच आहे. अरे ऐक ना, मला ना उद्या ऑफिसमध्ये खूप कामं आहेत. जरा उशिरापर्यंत थांबावं लागणार आहे. आणि ते TLCचं ऑडिट पण आहे. पाहुणे पण येणार आहेत. मला काही सामान आणायचे बाजारातनं, तर मी तुला लिस्ट पाठवते. तेवढं सामान मात्र आणून ठेव. आणि ऐक हं, ते फ्लिंकिट का टंझो वगैरे काही करू नकोस. मला ते अजिबात पटत नाही. हो ग आई, दुकानात जाऊनच आणतो. चल ठेवू. ओके चल बाय. बाय. काय कटकटे यायची. एकतर तुम्ही आमच्या वयाची असताना ही सगळी कामं अशीच करत होता, म्हणून आम्ही पण तसंच करायचं. काय हट्ट आहे. एक तर सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतच नाहीत. प्रत्येक ठिकाणी पार्किंग मिळत नाही. त्यात हा पुण्याचा 24 तास ट्रॅफिक. काय बिघडतं ऑनलाईन मागवलं तर? 15 मिनिटात सामान घरी येतं. आणि तुम्ही नाही का रेल्वे बुकिंग ऑनलाईन करता IRCTC वरून? एवढंच असेल ना तर जा ना, जाऊन स्टेशनवर लाईनीत उभं राहून तिकीट काढा. तिथे तुमची सोय बघायची. इथे आमची गैरसोय होते, त्याचं काय? या फर्स्ट जनरेशनला आमच्या सेकंड जनरेशनचं काहीच पटत नाही. तरी बरं, सरांनी अख्ख्या दिवसांचं स्पेशल सेशन घेऊन सांगितलं होतं की लेट द सेकंड जनरेशन डिसाईड फॉर देमसेल्व्स. जाऊ दे, मी तर फ्लिंकिटवरूनच मागवतो. बघतेच मी तुला घरी येऊन. अरे गौरव, मला अजून एक फोन करायचा आहे. माझ्या मिस्टरांना फोन करते. लावा. नितीन. लागला का? लागला. थांबा हो. उचलला का त्यांनी? नाही हो, एंगेज येतोय. ह्या माणसाचा फोन लागेल तर शपथ. अरे रे, लागला असता ना तर मजा आली असती. बच गया साला. तर मला असं वाटतंय एवढे डेमो बाज झाले. मला बी तेच वाटते. चल सांगूया त्यासनी. हो. तर शार्क्स, एक लक्षात येतंय का, हिअर वी आर टॉकिंग अबाउट 8 बिलियन कस्टमर्स अक्रॉस द वर्ल्ड. तर कोण कोण तयार आहे आमच्यासोबत यायला? हे बघ, मला तर खूप आवडलंय. पण काय आहे, हे दोघं निलेश आणि अभिलाष जर माझ्याबरोबर येणार असतील तर आय एम इन. मला पण इंटरेस्ट आहे बरं का तुझ्या या प्रपोजलमध्ये येण्याकरता. अरे नाही. अरे काय झालंय काय तुम्हाला दोघांना? हे ॲप किती भयानक आहे तुम्हाला माहित नाही का? तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये. हे ॲप जसं तुम्ही इन्स्टॉल केलंय तसं ही सगळी लोक करतील आणि आपले नाशिकचे सर पण करतील. आणि मग जेव्हा HLच्या सेशनला तुम्ही दांड्या मारता तेव्हा तुम्ही सरांना काय कारण देणार आहात? मी नाही. आणि निलेश, जेव्हा तू 1 दिवसाची बिझनेस मीटिंग आहे सांगून 3 दिवस गोव्याला फिरायला जातो, तेव्हा तुझ्या होम मिनिस्टरला काय सांगशील? काय आणि भारती, काय ग, तुझ्या मुलाशी असंच तू कायम विचार करून फोनवर बोलणार आहेस? एवढी खरी बोलायची हिंमत आहे तुमच्या सगळ्यांच्यात? हे ॲप, मला एखाद्या कस्टमरचा जेव्हा फोन येईल तुम्हाला आणि सप्लाय स्टेटस मागेल तेव्हा तुम्ही त्याला काय उत्तर देणार आहात? त्याच्याशी निगोशिएट कसं कराल? सरकारमधल्या अमिताभ बच्चनचा डायलॉग आता मी तुम्हाला ऐकवतो. नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिए.
हे तुमचं ॲप इतकं भयानक आहे की हे लॉन्च व्हायच्या आधीच बॅन झालं पाहिजे. आणि जर या सरकारने ॲप बंद नाही पाडलं तर मी तुम्हाला वचन देतो की हे ॲप मी बंद पाडेन. खळखटाक. अरे याला काय अर्थ आहे? तुम्हाला खोटं लपवायची गरज पडत असेल म्हणून सगळ्यांनाच पडत असेल असं नाही. आणि तुम्हाला नसेल यायचं आमच्याबरोबर तर नका येऊ. उगीच लोकांना भडकवायची काम करू नका. नाहीतर काय, हे शार्क्स काय कामाचे दिसत नाहीत. आपण पब्लिकला विचारू. तर मंडळी, कसं वाटलं आमचं ऍप? आवडलं ना? तर मग करणार का आमच्यात इन्व्हेस्ट? चला तर मग स्क्रीनवर दिलेल्या QR कोड वरती 1 लाख रुपये ऍप्लिकेशन फी ताबडतोब ट्रान्सफर करा. बोला, काय दुसऱ्याच्या मनात सांगे तुमच्या कानात. धन्यवाद. ओ वाव, काय मस्त परफॉर्मन्स होता ना. मला तर खूप गरज आहे बोला ऍप्लिकेशनची. तुला काय गरज आहे? मला कळेल तरी तुला एक्झॅक्टली म्हणायचं काय असतं ते. ओ कम ऑन, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. ओके, बरं बरं. सो नाव लेट्स हिअर इट फॉर आवर नंबर क्रंचर्स अँड पीपल विस्परर्स. याला बहुतेक म्हणायचंय फायनान्स आणि HR अवॉर्ड्स कडे वळूयात. येस.